इगतपुरी तालुक्यातील मौजे टाकेत येथील 27 चौक ते आदिम कातकरी वस्ती आणि मायदरात धानुशीकडे जाणाऱ्या सरकारी रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रस्त्याच्या लगत राहणारे शेतकरी बाळूसिंग परदेशी यांनी रस्त्यावर मुरुम दगड टाकून रस्ता अरुंद केला असून शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। या प्रकरणी सर्व आदिम कातकरी समाज बांधवांनी इगतपुरी तहसीलदार, घोटी पोलीस ठाणे व गटविकास अधिकाऱ्यांकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले। तसेच तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन व उपोषणाचा इशाराही देण्यात आला। याआधीही शेतकरी गणेश दुर्गुडे यांनी रस्त्यालगत असलेली गटारी व झाडे तोडून अतिक्रमण केले होते। तसेच नंदू जाधव व शरद भांगरे यांनी जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण करत रस्त्याच्या मागील बाजूस अडथळे निर्माण केले। स्थानिक कातकरी समाज बांधवांना या शेतकऱ्यांकडून धमक्या दिल्या जात असून प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। संबंधित रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असून तो आदिवासी विकास विभाग व पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत कॉन्क्रीट करण्यासाठी मंजूर झालाय। मात्र बाळूसिंग परदेशी यांनी गटार तोडून रस्त्यावर अतिक्रमण केलंय। विशेष म्हणजे ते गावच्या उपसरपंचाचे नातेवाईक असल्यामुळे त्यांना स्थानिक सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अनेक वेळा सरपंच व उपसरपंचांकडे तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप केला जात आहे। रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे ग्रामस्थांना शेतीसाठी जाणे, गुरेवासरांचे चरण्यासाठी ने-आण करणे तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे वाहतूक करणे कठीण झाले। विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय। ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात गट क्रमांक 154 मधील सरकारी जागेची मोजणी करून तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली। तसेच संबंधित शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि रस्ता पूर्ववत खुला करावा अशी विनंती करण्यात आली। अन्यथा कातकरी समाज बांधवांनी ठोस आंदोलनाचा इशारा दिलाय। बाबा, नेमकी काय समस्या आहे तुमची? आमच्या समस्या अशा आहेत का जे आमच्या घराच्या मागे आणि पुढे जे शेतकरी आहेत ते शेतकरी वर्षे जेसीपी लावून लोटतात आमच्या घरांकडे आणि वरचं पाणी जे आहे वरच्या बाजूने येतं ते अख्ख्या आमच्या घरांमध्ये घुसतं पाणी। बरं, ते झालं व खालच्या बाजूने शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांनी बांध आणखी पार रस्त्यावर आणून लोटून दिल्यानंतर आणखी पाणी तुंबतं, आमच्या घरांमध्ये पाणी जातं, आमचे पोरलेकर रस्त्यावर राहतात। एखाद्या गाडी घोडीनं जर उडवलं तर आमचे नुकसान होणार, त्यांची काय नुकसान होणार? त्यांचं होऊन नुकसान बांध फुटणार पावसाने, दुसरं काय फुटणार आहे? आणि आमचं जर एखादं पोरगं मेलं मग काय करायचं आम्ही? आमच्या शेजारी विहीर आहे, बांध लोटून पार घराशेजारी आणले, मग आमची एवढी जागा असून आम्हाला का अडथळा करतात शेतकरी? बरं, ते झालं 2005 सालापासून तर आतापर्यंत आम्हाला घरकुलं नाही। एकामुळं देते नाही सरकार लोक। काय झालं आम्हाला? बाकी गावला ज्याच्या घरी 2-2 ट्रॅक्टर, जीप गाड्या, अमकं तमकं बंगले, मोठमोठ्याल्या बिल्डिंग, त्यांना घरकुलं चालू आहेत। आणि आज आम्ही एवढे वर्ष राहून ना आम्हाला जातीचा दाखला त्यांना आम्हाला सोयीचं राशन कार्ड राम शिंदे साहेब यांनी आम्हाला 27 राशन कार्ड काढून दिले। नाही तर मग गावात सरपंचानं आम्हाला काय दिलं नाही, उपसरपंचानं काय दिलं नाही, गावकरी म्हणजे आम्हाला सहकार्य करतेच नाही। आज जे रोड लोटू राहिले लोक, परदेशी सरांनी रस्त्यावर जेसीपी लावून मुरुम माती आणून टाकली रस्त्याला खेटून। तर मग कालच आमचं भांडण झालं तर ते काय म्हणतात का आमची इथवर जागा आहे तिथवर जागा आहे। मग तिथं कोणी सरपंच उभा नाही राहत किंवा सदस्य नाही कोणी उभा राहत, उपसरपंच राहत नाही उभा। मग हे जरी सरकारी रोडचं काम आहे तिथं येणं भाग आहे ना त्यांना, कुठून जातो रस्ता कुठून नाही जात हे बघायला यायला पाहिजे त्यांनी। मग यांनी हा रस्ता आमच्या डायरेक्ट घरांमध्ये द्यायचा का? हे आता आम्हाला, माझं नाव निवृत्ती मुकुंद हिलमे। आम्हाला त्रासच तेवढा झाला। आम्हाला जसे का संडास घरकुलं बांधून दिले, ते एक कुटुंबामध्ये 4-4 कुटुंब राहायचे, हे कसे काय राहायचे? पाणी आलं का सगळं ओलीव असं आम्ही 12 जण आचरून झोपतो।
ज्याला सांगावं तो म्हणतो आज कागदपत्र पाठवू, उद्या कागदपत्र पाठवू. केव्हा पाठवतील? नाही तर द्यावा हुसकून जंगलामध्ये. किती मिटिंगी झाले आमचे असे. इडं कागदपत्र जमा करा, तिडं कागदपत्र जमा करा, हे गोळा करा, ते कवर गोळा करायचे. आता तुम्ही ज्या जागेवर राहताय तिकडे नेमकी समस्या काय तुम्हाला? आम्हाला ते पाण्याची आता हे बाय आता बरसात आली, परत पाणी पडलं का आम्हाला घरातून बाहेर निघून झोपायला लागत. आम्हाला सोयीचं खायला भेटत नाही. रस्त्याचा विषय सारं पाणी येत आहे घरांमध्ये, त्या रोडला खेटून. आता एवढी माती लुटली, आता यंदा तर आम्हाला राहायलाच जागा नाही. तुमचं नाव? बारबताबाई तुळशीराम पवार. केली जाऊ मी एक बाईट देऊ का? कारण यांना डीपमध्ये नाही सांग. त्यांच्या हक्काची जागा होती गावठाणामध्ये. तत्कालीन जो आता उपसरपंच जो आहे संपलाय कार्यकाळ, तत्कालीन सदस्य होता, यांच्या जीवावरून आला आणि त्यांनी काय केलं, फक्त पैशाच्या त्यांनी बांध लोटायचे, ते पण बेकायदेशीररित्या. इकडच्या शेतकऱ्यांनी जमिनी घेतल्या म्हणून त्यांनी लगेच लोटायचे. सरकारी गट आहे हा. ऍक्च्युली हे 48 कुटुंब आमच्या सरकारी गटामध्ये राहत आहे आणि हे राहत असताना तो गट खाली झालाय. जमीन पाठीमागची वरती, पुढची वरती, यांना दळणवळण करायला रस्ता नाही ना. आता 10 लाखाचा रस्ता मी स्वतः आदिवासी विकास कडनं मंजूर करून आणलाय. रस्ता पूर्ण होणार ना, त्याच्या अगोदर त्यांनी बांध लोटून का दिली? साहेब ते ना पावसाळ्यात पाऊस किती राहतो, काय करायचंय मोटर चालू करायची. मुद्दाम मोटर चालू करून देत त्यातून मोठं पाणी अख्खा आमच्या आणि घरामध्ये. अजूनपर्यंत ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून हेतू पुरस्कार जाणून बुजून या लोकांना एकाला घरकुल दिला नाही. एकाला मला अजून घरकुल नाही. म्हणजे जन्मन आदिम कातकरी समाज बांधवी आणि यांना ऍक्च्युली योजना आहे आदिवासी समाजामध्ये एकदम खालच्या स्तरावर राहणार हा प्रवर्ग. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.